जेव्हा एखाद्याच्या बाबतीत अन्यायाच्या सर्व परिसीमा पार होतात, तेव्हा तिचे पडसाद सभोवतालच्या वातावरणात उमटतात आणि सुरू होतो एक जीवघेणा खेळ. सादर आहे अशीच एका अन्यायाचा बळी ठरलेल्या अभागी जीवाची कथा. रात्रीची वेळ, दाट काळोख, रातकिड्यांची किरकिर, अंगाला थोमणारा गारवा, समोर सुस्त पसरलेला हिंजवणी घाट. घाटाच्या निर्मनुष्य रस्त्यावर एक फियाट वळण घेत घाटमाता चढत होती. प्रोफेसर दीक्षित त्यांच्या खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी हेरलेल्या जागी जात होते. गाडीच्या मागच्या सीटवर आकाश निरीक्षणासाठी लागणारं सामान ठेवलं होतं. त्यांची लाडकी दुर्बीण मात्र डिक्कीत मऊ वेष्टनात बांधून ठेवली होती. गाडीत सौम्य संगीत चालू होते. अजून कशी येत नाही ती जागा? नाही म्हणायला एक खूण आहे त्या जागेची. ते वटलेलं झाड. तेच आहे की काय? आलं बहुतेक. पठारावरल्या त्या अपेक्षित ठिकाणी येताच दीक्षित गाडीतून उतरले. त्यांनी अगोदर ती जागा नीट पाहिली. हेडलाईट बंद केली. गाडीतून सामान आणून सपाट जागी ठेवलं आणि स्टँड उभा करून दुर्बिणीचा अँगल सेट केला. दॅट्स बेटर. आजची रात्र इथं काढली की उद्याच्या ग्रहणाचा अभ्यास सुरुवातीपासून नीट करता येईल. आता काही तासच उरले, तोवर बाकी ग्रहांची स्थिती पाहता येईल. त्यांनी दुर्बिणीतून आकाश न्याहाळायला सुरुवात केली. गुड. कधीपासून मागावर होतो याच्या. मुंबईला असा स्वच्छ अवकाश मिळेल तर शपथ. येस, याची नोंद करून ठेवतो. एक हुलकावणी देत असलेल्या ग्रहाच्या स्थितीची नोंद करून ठेवण्यासाठी म्हणून ती डायरी शोधू लागली. अरेच्चा, डायरी गाडीत राहिली. जस्ट अ मिनिट. आपल्या लाडक्या दुर्बिणीला गोंजारून ते पुन्हा गाडीपाशी आले. आतमधून डायरी आणि पेन घेऊन पुन्हा पठार चढू लागले. येताना सहजपणे उचलता येणारे पाय आता कशाला तरी चिटकत होते. दुर्बिणीचा स्टँड सुद्धा कशात तरी रुतल्यासारखा वाटत होता. दीक्षितांचं तिकडे लक्षच नव्हतं. ते आकाश निरीक्षणात घडून गेले. व्हॉट्स धिस? आता इथे काय मध्ये आलं? अचानक दुर्बिणीसमोर काळोख पसरल्याने त्यांची तंद्री भंगली. चिडून त्यांनी आजूबाजूला नजर टाकली. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. समोर काहीच दिसत नव्हतं. ते चहूबाजूंनी काळ्या भिंतींनी घेरले गेले होते. त्या भिंतींना दारं खिडक्या नव्हत्या. त्यांनी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते उभी असलेली जागा आता दलदल झाली होती. दीक्षित त्यात रुतत चालले होते. अरे देवा, काय चालले हे? असं कसं अचानक? वाचवा, वाचवा, कोणी आहे का इथे? प्लीज हेल्प मी. त्यांना मदत करण्यासाठी घाटमाथ्यावर चिट पाखरूही नव्हते. जवळपास 10-15 मिनिटं दीक्षित आकांत करत होते. हळूहळू ते त्या काळ्या दलदलीत गडप झाले. पठारावर स्मशान शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी प्रोफेसरांचा देह त्यांच्या खगोलशास्त्रीय सामानासकट पठारावर सापडला. पंचनामा झाला. 2 महिने पोलीस तपास सुरू होता. मात्र सबळ पुराव्यांअभावी केस बंद करण्यात आली. हिंजवणू. किती नयनरम्य परिसर. थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांचा राबता असतो इथे. पण प्रत्येक सुंदर गोष्टीला एक शाप असतो असं म्हणतात. तसंच काहीच आहे. घाटमाथ्याच्या वळणात एक जीवघेणं गुपित दडले. स्थानिक लोकांना माहिती आहे म्हणून ते सहसा तिकडे फिरकत नाही. पर्यटन व्यवसायावर गदा नको म्हणून कुठे वाच्यताही होत नाही. तसं हातावरचं पोट आहे इथल्या लोकांचं. असो, फार नाही, पण वर्षाकाठी एक तरी बळी जातोच त्या घरात. गेली कित्येक वर्षे तिथे हे अव्याहतपणे चालू आहे. बुद्धीला न पटणारी गोष्ट असूनही तिचं अस्तित्व मान्य करावंच लागतं. रात्रीची वेळ. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा केर्र काळोख. दिवसा नयनरम्य दिसणारा हिंजवणी घाट आता भयाण वाटतोय. घाटात टुरटुरत धावणाऱ्या बाईकची टुरटूर सोडली तर कसलाच आवाज नाही आणि हेडलाईट सोडल्यास इतर कोणता प्रकाशही नाही. बाईकवर 2 तरुणी बसल्या होत्या. जीन्स टॉपवर होत्या आणि चेहरा स्कार्फने बांधला होता.
नीता, अजून किती लांब आहे ग? ओह, हिला थोडीच ऐकू जाणार. एक तर हेल्मेट, त्यावर स्कार्फ आणि हा भणारा वारा. निघाल्यापासून बाईक मीच चालवते. हात पण दुखत आलेत. दीपिका म्हणाली. काय झालं? बाईक का थांबवलीस? ऑल ओके ना? वा वा, शहाणे. कधीपासून मीच बाईक चालवते. हाताचे तुकडे पडलेत. इथून पुढे तू चालवणार आणि मी मागे बसणार. ओके डिअर, ॲज यू विश. नीता बाईकवर पुढे बसत म्हणाली. त्यांचं संभाषण चाललं असतानाच घाटावरच्या पठारावर सावल्या हल्ल्याचा भास झाला. सावल्या एकवटल्या आणि बघता बघता तिथे एक घर तयार झालं. कुट्ट काळ्या रंगाचं. बाईकला किक मारली, पण ती चालूच होईना. बराच वेळ त्याची धडपड चालली होती. हेडलाईट पण मंद झाले. एकंदर काय प्रकार आहे ते कळेनासं झालेलं. बाजूला हो, मी बघते. दीपिकाने बाईक चालू करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांच्या नकळत मागच्या पठारावर सावल्या जिवंत होत होत्या. वटलेल्या झाडातून सरसरत येऊन विचित्र आकार घेत होत्या. पाहता पाहता तिथे झोपडीवजा घर तयार झाले. वटारलेल्या डोळ्यांच्या 2 खिडक्या तयार झाल्या. रात्रीच्या काळोखात त्या अजूनच भयानक दिसत होत्या. झोपडी पाहून नीता म्हणाली, ए, ते बघ, तिथे घर आहे बहुतेक. चल ना बघू काही मदत मिळते का? मॅडम, इथे घाट संपेपर्यंत साधी चहाची टपरी नाही. मी कित्येकदा आले या रस्त्याने. मला तर कधी दिसलं नाही बुवा. मध्येच कुठून उपटलं? म्हणजे इथेही अतिक्रमण केलंय बहुतेक. दीपिका हसत म्हणाली. हाऊ फनी. सध्या तरी तिथे जाण्याचं शहाणपण आहे. तसेही आपल्या घोस्ट रायडर बाईकला किक मारण्यात चांगला अर्धा तास गेलाय. बाईक चालू होत नाही. रात्री इथे उभ्यानेच चालायची का? तू बस इथेच तप करत, मी चालली. नीता तडक झोपडीकडे निघाली. ती पठाराचा चढ चढू लागली. पाय जमिनीला चिटकत होते. तेवढ्यात मागून दीपिका पळत पळत तिच्या दिशेने आली. का ग, तपोभंग झाला वाटतं. घाबरलीस ना? खरं सांग. घाबरू कशाला? तू घाबरशील म्हणून तुला सोबत करायला आली ते बघ. काय ग, इथे एक पण दिवा नाही, माणसांची चाहूल पण नाही. इथे एवढ्या वर कोण राहत असेल? आणि पायाला काय लागतंय मगापासून? वटलेल्या झाडापासून घराभोवताचा पूर्ण परिसर डांबर ओतल्यासारखा झाला होता. आतमध्ये दिवा पण नाही. चल, मोबाईलच्या टॉर्च लाईटमध्ये काही दिसतंय का ते बघूया. दोघींनी पॅन्टच्या खिशातून आपापले मोबाईल काढले. पण मोबाईल चालूच होईना. अगं, येताना तर फुल चार्ज करून आणलेला मोबाईल घरून निघाल्यावर थेट इथेच उतरतोय. तर ही बॅटरी कशी संपली? मरो, चल आत जाऊन बघूया. नीता जोशात म्हणाली आणि आत घुसली. घरात पूर्ण काळोख होता. बाहेरच्या पेक्षा घरात पाय जास्त चिटकत होते. डांबर जळल्यासारखा वास येत होता. त्या खिडकीपाशी गेल्या. घर रिकामी आहे वाटतं. चला, इथे थांबून फायदा नाही. नीताने खिडकीतून बाहेर पाहिलं. खाली बाईक उभी असल्याची खात्री केली आणि दोघी बाहेर पडायला वळल्या. अगं, दरवाजा कुठे? नीता साचपडत म्हणाली. नीता, दरवाजा सोड. ती खिडकी कुठे गेली मगाची? दीपिका पुरती घाबरली होती. थोड्याच वेळात घरातल्या जमिनीशी दलदल झाली. दोघींच्या ओरडण्याचे, विव्हळण्याचे आवाज येत राहिले. बऱ्याच वेळानंतर ते शांत झाले. सावल्या पुन्हा झाडात मिसळून गेल्या. डॉक्टर एन चंद्रा यांच्या वातानुकूलित कक्षात डॉक्टर आणि इन्स्पेक्टर तावडे बसले होते. डॉक्टर चंद्रा म्हणजे 4.5 फुटाची उंची, फ्रेंच बियर्ड कट, डोळ्याला राऊंड फ्रेमचा चष्मा, डोक्याच्या मधोमध पडलेल्या टकलावर कुरटलेल्या गवतांसारखे असलेले केस आणि त्याला साजेसा गोल गरगरीत चेहरा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचे डॉक्टर चंद्रा हे नाव सार्थ झाल्यासारखं वाटायचं. इन्स्पेक्टर तावडे त्यांच्या अगदी विरुद्ध. 6 फूट उंची, धिप्पाड देहयष्टी, जाडजूड मिशा, देखणा चेहरा आणि रुबाबदार बांध्यामुळे ते पोलीस कमी आणि नट जास्त वाटायचे.
नुकतीच त्यांची वाघवली गावाहून हिंजवणीला बदली झाली होती. तावडे आणि डॉक्टरांचा स्वभाव जरी टोकाचा असला तरी दोघांची काम करण्याची पद्धत एकसारखी होती. बऱ्याचदा दोघांचं एकाच गोष्टीवर संगनमत होत असे. ऐन घाटात रस्त्याच्या वरती पठारासारखा भाग लागतो. पार कातळ आहे तिथे. पावसाळ्यात डांबरासारखा काळा कुळकुळीत दिसतो तो. तिथेच दिवसाढवळ्या मृतदेह सापडतात. मृत व्यक्तींपैकी बहुतेकांच्या गाड्या असतात. म्हणजे माणसं सधन असतात. ही बहुतेक चौथी केस आहे. डॉक्टर चंद्रा सिगरेट शिरकावत म्हणाले. पोलीस तपास चालू आहे. माथे फिरू दरोडेखोर असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. सर्वांना वाटतं पण ते तसं नाही आहे. तावडे, ही तुमची हिंजवणीतली पहिली केस आहे. या आधीच्या 3 केसेस माझ्याकडेच होत्या. तीच जागा, तीच वेळ आणि मृतदेह एकाच स्थितीत सापडण्याची ही चौथी वेळ आहे. दरोडेखोर असते तर लोकांच्या महागड्या वस्तू तशाच राहिल्या असत्या का? शिवाय बॉडी कशी सुकत चालल्यासारखी, आक्रसल्यासारखी दिसते. नीट पाहिली तर त्यावर कसले तरी डाग लागलेले दिसतात. हे कुणा माणसाचं काम नाही. डॉक्टर एन चंद्रा चष्मा सावरत म्हणाले. म्हणजे तुम्ही डॉक्टर असून देखील थोतांडावर विश्वास ठेवता? तावडेंच्या रुंद कपाळावर आठ्या पसरल्या. नाही, होयच नाही. पण निसर्गावर मात्र माझा पूर्ण विश्वास आहे. आजही निसर्गात काही अगम्य गोष्टी आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. व्हॉट डू यू मीन टू से? तिथे पहिल्यांदा मिळालेली केस. मिस्टर देवधर आणि त्यांच्या मिसेस. वयस्कर जोडपं होतं. ते कुठे सापडले? घाटाच्या बरोबर मध्यभागी. त्याच पठारावर. नंतर कोण होते ते? तिघे कॉलेज कुमार. अभ्यासासाठी आलेला खगोलतज्ञ. आणि आता या मुली. ओ येस येस. घाटात सापडलेल्या 2 तरुणी. त्यातली एक तर फेमस रायटर होती. तिच्या बेपत्ता होण्यानेच हे सर्व उघडकीस आलं. बसल्या जागी तावडे कपाळावर हाताची मूठ आपटत होते. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आले. त्यावरून स्पष्ट होतं की सर्व मृत्यू कसल्या तरी जबरदस्त मानसिक धक्क्यामुळे झाले. बॉडीवर साधा ओरखडाही नाही. तरीही अजून पूर्ण गोष्टीचा उलगडा होणं बाकी आहे. या व्यक्तींच्या शरीरावर त्या डाग कसले? असं वाटतं ग्रीस लागले. तुम्ही पाहिले असतीलच. हो, पाहिलेत ते. ते ग्रीस नाही, डांबरासारखा काहीतरी चिकट पदार्थ आहे. असाच पदार्थ मला त्या कातळावर दिसला होता. त्या वटलेल्या झाडावर. तुम्हाला एक गोष्ट सांगायची. कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार. डॉक्टर खुर्ची ओढून तावडेंजवळ बसले. सर्व बॉडीजच्या हाडांमध्ये तोच काळा पदार्थ सापडलाय, जो पठारावरच्या वटलेल्या झाडात सापडला होता. आता हे शास्त्र कोणत्या दरोडेखोरांना अवगत आहे? तावडे बुचकळ्यात पडले. त्या पठारावर कसली तरी अमानवीय त्या पठारावर कसली तरी अमानवीय शक्ती आहे, जी इतर वेळी रस्त्यालगतच्या वटलेल्या झाडात वास्तव्य करते. तिची बाहेर पडण्याची ठराविक वेळ असावी. त्यानुसार मी माझा वेगळा निष्कर्ष काढला आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे तिथल्या जेवढ्या केसेस आणल्या आहेत त्या सर्वांमध्ये एक समान गोष्ट आहे. सर्व मृत्यू ग्रहणाच्या काळात झालेले आहेत. चंद्रग्रहण. तुमची हरकत नसेल तर आपण पुन्हा एकदा लोकेशनवर जायचं का? वाय नॉट? जाऊया की. उद्या सकाळीच निघू. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तावडे ड्युटीवर हजर झाले. चौकीच्या दारातच त्यांना गोविंद हवालदाराने कडक सॅल्यूट ठोकला. चहावाल्या पोराने अवघ्या 10 मिनिटात त्यांच्या टेबलावर चहा आणून ठेवला. थँक्यू गोविंदा. बरं झालं चहा सांगितलं. डोकं जरा दुखतंय आज. साहेब, आज लवकर आलात? केसबद्दल काय कळलं का? वरवर सरळ दिसणारी केस वाटते तितकी सरळ नाही. अजूनही महत्वाचं असं काही सापडलं नाही. तरी मी माझी चौकशी सुरू ठेवली. बघू काही हाती लागतंय का ते. तावडेने केसची परिस्थिती सांगितली. तावडेंच्या अनुपस्थितीत घडलेल्या चौकीतल्या किरकोळ घटना
आणि नोंदवलेले 1-2 गुन्हे सांगून गोविंद निघून गेला. तावडे त्यांच्या जागेवर बसून केसची फाईल चाळत बसले होते. सततच्या विचारांनी त्यांचं डोकं दुखत होतं. तेवढ्या टेबलवरचा फोन वाजला. हॅलो, इन्स्पेक्टर तावडे बोलतोय. तावडे नेहमीच्याच खर्चातल्या धीरगंभीर आवाजात म्हणाले. हॅलो, इन्स्पेक्टर तावडे, त्या घाटावरच्या केसचं काय झालं? कमिशनर साहेबांचा फोन होता. ते अक्षरशः किंचाळत होते. सर, मी आता तिकडेच जायला निघतोय. तिथले स्थानिक लोक याबाबत तोंड उघडायला तयार नाही. तरी मी आज जाऊन पाहतो काही धागेदोरे सापडतात का. तावडेंचा आवाज एव्हाना सौम्य झाला होता. तावडे, तावडे, तुम्ही किती वर्ष डिपार्टमेंटमध्ये आहात? एका साध्या केसचे पुरावे मिळू नये तुम्हाला? कमिशनर साहेब तावडेंवर खेकसत होते. हिंजवणी घाटात घडणारी ही पहिली केस नाही. याआधी अशा 3 केसेस झाल्या तिथे. मला माहिती आहे, हा घाट पर्यटनाव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि हो, मीडियासमोर ही बातमी येता कामा नये. बी केअरफुल. या केसचा तिथल्या पर्यटन विकासावर परिणाम व्हायला नको. तेव्हा अक्कल गहाण ठेवून तपास करू नका. जोखीम पत्करून तुम्हाला मी ही केस हाताळायला दिली. वरिष्ठांसमोर मान खाली घालायला लावू नका मला. केसची प्रोग्रेस मला रेग्युलरली रिपोर्ट करायला विसरू नका. कमिशनर साहेबांनी खाडकन फोन आपटला. तावडेंनी मनोमन चरफडत त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. तावडे चहा तसाच ठेवून डॉक्टर चंद्रांच्या लॅबकडे निघाले. गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर. तुम्ही इतक्या लवकर याल असं वाटलं नव्हतं. बरं, चहा घेणार? हो, चालेल की. आता निघालो तर वेळेत पोचू म्हणून लवकर आलो. शिवाय पोहोचेपर्यंत दुपार सहज होईल. पर्यटकांची दाटी नसेल आणि तपास नीट करता येईल. हरकत नाही, चहा घ्या. डॉक्टरने वाफाळत्या चहाचा कप तावडेंसमोर ठेवला. चौकीत राहिलेली चहाची तलप तावडेने लॅबमध्ये भागवली. चौकीत जाऊन आलो. केसच्या फाईल्स नजरेखालून घातल्या. माझ्या असिस्टंट हवालदाराने चहा देखील आणून ठेवलेला. तेवढ्यात कमिशनर साहेबांचा कॉल आला. काय म्हणावं या माणसाला. 4 केसेसपैकी ही लास्ट केस माझ्याकडे आली. बाकीच्या 3 केसेस सॉल्व्ह झाल्या नाही त्याचं काहीच नाही. पण उलट मलाच म्हणतो किती वर्ष आत डिपार्टमेंटमध्ये म्हणून. केस हातात आल्यापासून मी फिरतीवरच आहे. तुमच्या लॅबमधून हिंजवणीला आणि हिंजवणीमधून चौकीवर. माकड उड्या चालल्यात नुसत्या. बोलायला काय जाते कोणाला. सबळ पुरावे मिळाल्याखेरीज कोणाला पकडायचं. तावडेंचा राग उफाळून बाहेर पडत होता. डॉक्टर एन चंद्रा आणि इन्स्पेक्टर तावडे हिंजवणी घाटाकडे जायला निघाले. घाट चढायच्या अगोदर त्यांनी काही स्थानिक लोकांकडे चौकशी केली. फारच थोड्या लोकांना याबाबत माहिती होती. सुट्ट्यांचे दिवस असल्याने हिल स्टेशन म्हणून पर्यटकांची गर्दी उसळली होती. पोटापाण्याचा धंदा सोडून कोणी नसत्या भानगडीत पडायला तयार नव्हते. तावडे जिद्दीला पेटले होते. प्रसंगी पोलिसी खाक्या दाखवायला लागला तरी चालेल, पण आज खबर काढायचीच. असंच काहीचं मनशे ठरवून ते आले होते. चौकशी करता करता ते एका हॉटेलवर आले. हॉटेल तसे यथातथाच होतं, पण मोकळं होतं. मालक नवखा होता. तावडेने घाटातल्या पठाराबद्दल विचारताच त्याने खांदे उडवले. हॉटेलचा वयस्कर नोकर तिथे काम करत होता. सहजच त्याच्या कानावर पडलं आणि तो नखशिकांत हादरला. तावडे गाडीत बसतच होते की तो नोकर धावतच त्यांच्या मागून आला. साहेब, तुम्ही काय म्हणत होता मगाशी मालकांना? पुन्हा एकदा तावडेंनी थोडक्यात सर्व केसेस त्याच्यापुढे मांडल्या. अहो साहेब, तुम्हाला वाटतं तेवढे हे प्रकरण सरळ नाही बघा. म्हणजे म्हणजे ती एक वेगळीच कथा आहे. नोकर सांगू लागला. तावडेने त्याला हॉटेलमध्ये नेलं. हॉटेल मालकाला 3 चहा आणायचं फरमान सोडलं आणि पुढे ऐकू लागले. आता डॉक्टरांनाही यात रस वाटू लागला. अहो, या घाटाचं रस्त्याचं काम चालू होतं. कंत्राटदार मेला राक्षस होता. जरा त्या मजुरांना बसू द्यायचा नाही की झोपू द्यायचा नाही. मजुरांमध्ये काय काय बाया बी होत्या. तेव्हा मी इथंच होतो कामाला.
दिवसभरात कोणी कामगाराला शिवी हासडली नाही, नाहीतर पेकाटात लाथ मारली नाही, त्याला घशाखाली घास नाही जायचं दुपारी. मी त्याला डबा घेऊन जायचं दुपारच्याला. रात्रीला बी कधी कधी आमचा शंकर जायचा, नाहीतर मी. त्या कातलावर तो कंत्राटदार खुर्ची टाकून बसायचा. समोर एक झाड होतं. त्या झाडाला एक पोरगी तिच्या 4 महिन्याच्या पोराला झोळीत टाकून काम करायची. पोरगीच होती, एकटी राहायची ती पोराला टाकून काम करायची. तिचा दादला दिसला नाही तिच्या संग, पर एक पोरगा होता सोबतीला, 10-12 वर्षाचा असेल. तो बी कामासाठी चालता येत. कोण नव्हतं बिचाऱ्याला. दिवसभर मरमरेच तो काम करायचा आणि सुट्टीला तिच्या लहान लेकराला सांभाळायचा. पोरगा हुशार होता, पण तब्येतीने बेताचा होता. त्याला जीवावरचं काम जमायचं नाही. कंत्राटदार सांगल ते काम करावं लागायचं. काम केल्याबगैर पैका बी मिळायचा नाही. बिचार पुरा दिवसभर काम करून गाठीला पैका ठेवून तसाच झोपायचा. म्या कधी उरलं सुरलं घेऊन यायचं त्याच्यासाठी, तेव्हा काही खुलायची. कंत्राटदारानं आरामासाठी एक खोपटं बांधलं होतं. एकदा रात्रीला कंत्राटदार जेवाय बसणार होता. म्या डबा ठेवला आणि बसलो. तो राक्षस डबा उघडणार एवढ्यात त्याला कसली तरी आठवण झाली. खिसा साच पडत तो त्या झोपडीत गेला. इकडं मी बसलेलो, तर माझ्या बाजूला ते पोरगं कधी येऊन उभं राहिलं मलाच माहित नाही. नेहमीसारखा तो त्या पिपाला टेकून उभा राहिला आणि सटकन बाजूला झाला. पीप गरम डांबरानं भरलेला होता. धडपडत बाजूला झाला ते नेमका डब्याला पाय लागला. डबा उलटला आणि पिसाटला नवं राक्षस. तडा तडा आला आणि त्या पोराच्या कानशिलात लावली. मरेच तोवर मारला त्याला. यामध्ये पडलो मला बी ढकलून दिला. लईच पेटला होता. काय बी करून मन भरण. तेव्हा त्यानं काय केलं असेल, त्या पोराला उचलून गरम डांबराच्या पिपात टाकला. जीव केला हो त्या पोराचा. बाहेर याला बघत होतं लेकरू, बोंबलत होतं, पण त्याला जरा दया नाही आली. त्यानं मला धमकी दिली जीवे मारायची. गप राहिलो. त्याचा आणि या केसचा काय संबंध? तावडे नोकरावर भडकले. संबंध हाय साहेब, थेट संबंध आहे. ज्या दिवशी ते पोरगं मेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदार डंपर खाली येऊन मेला. त्याला अपघात समजून विसरले समधी. त्यावर रस्त्याचं काम बी झालेलं. मग त्याचं खोपटं बी तोडलं. समद मोकळं करून मजूर वापस गेले. त्यानंतर एकदा मी तिथं गेलो होतो. ते झाड जिथं ती पोरगी तिच्या बाळाला झुल्यात निजवायची, ते पार मेलं होतं. कालं ठिकार पडलं होतं. अजून बी तसंच आहे ते. त्या जागेत एक दिस रात्रीचा गेलतो. गिरणाची रात होती बघा. त्या जागेवर एक झोपडी होती. कालूक होता म्हणून मी बॅटरी लावली आणि गेलो. बॅटरी चालू केली, जवळ गेलो, पण कोण असल्याचं मागूस नव्हतं तिथं. पायाला काहीतरी चिकचिकीत लागत होतं. 2-1 मिनिटांनी बॅटरी झाली. मग कंदील लावला, तर तो बी टिकना. ह्या काय प्रकार म्हणायचा. घरात जाम कालूक होता. आत पाय टाकणार एवढ्यात दार उघडलं. समोर चालण्यात तो उभा होता. तोच पोरगा. पाय डांबरात न्हायला होता. नजर कोरी. लागला की मला घरात वळाया. पाय चिकटलं होतं. पळता बी येईना. म्या जोर लावला आणि आई भवानीचं नाव घेऊन पार झाडाजवळ पळालो. लई शिव्या घातल्या. अडीनडील्या म्या खायला द्यायचो आणि माझ्यावरच उलटलं. म्या जवळ करायचो ना हसू डोगवाय बघत होता. तेव्हापासून म्या तिथं जाणं कायमचं टाकलं बघा. घाट पार करायचा असेल तर दुसऱ्या कोणाला तरी जायला सांगतो. एकट्याला जायची हिंमत होत नाही. हाऊ इज इट पॉसिबल? डॉक्टर, चला, आपल्याला बहुतेक घाटातच याची उत्तरं सापडतील. तावडे, तुम्ही या गोष्टी लाईटली घेतल्या तर हा गुंता कधी सुटणार नाही. कधी कधी आपल्या आकलनापलीकडच्या गोष्टी अस्तित्वात असतात. मग तुम्ही मान्य करा अथवा करू नका. डॉक्टरांनी तावडेंना समजावले आणि नोकराकडे वळून म्हणाले,
तुला काय वाटतं? या सगळ्यातून निघण्याचा काही मार्ग असेल का? सर्व केसेसमधले खून ग्रहणाच्या दिवशीच झाले. तू गेलेलास त्या दिवशी सुद्धा ग्रहण होतं. ते घर एरवी तेथे नसतं. पण ते झाड तर असतंय. डॉक्टरांचं वाक्य मध्येच तोडत नोकर उद्गारला. येस, असू शकतं. बॉडीवर सापडलेला काळा पदार्थ त्या झाडाला लागला होता. तू म्हणतोस तो मुलगा गरम डांगरामध्ये पडून मेला. तुला दिसला. त्या पठारावरच्या झोपडीपाशी गेल्यावर पायाला चिकट काहीतरी लागतं. इफ आय एम नॉट रॉंग, त्या झाडातच खरी गोम आहे. जस्ट वेट. डॉक्टरांनी लॅपटॉप उघडला आणि पुढच्या चंद्रग्रहणाचा दिवस शोधला. तावडे, हे पहा. पुढचं चंद्रग्रहण आजपासून बरोबर 25 दिवसांनी आहे. तेव्हा या दिवशीच जाऊन आपण ते झाड कायमचं उद्ध्वस्त करू. त्यानंतर हा सावल्यांचा खेळ निश्चितच थांबेल. हॉटेलवरल्या नोकराला ग्रहणाच्या दिवशी भेटायचं आश्वासन देऊन दोघे निघाले. ग्रहणाचा दिवस उजाडला. इन्स्पेक्टर तावडे डॉक्टर चंद्रांच्या प्रयोगशाळेत आले. चला डॉक्टर, निघायचं ना? हो, निघूया. मी सांगितलेल्या वस्तू घेतल्यात ना? हो, सर्व तयारी झाली. पण तुम्हाला खात्री आहे अशा पद्धतीने ही क्रिमिनल केस सॉल्व्ह होईल? गाडीत बसता बसता तावडेंनी शंका बोलून दाखवली. तुम्ही चला तर खरं. पुढे होईल ते होईल. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. बी पॉझिटिव्ह. एव्हाना दुपार झालेली. थंडीचे दिवस असल्याने उकाडा जाणवत नव्हता एवढंच. दोघेही घाटाच्या पायथ्यालगतच्या हॉटेलवर गेले. तिथून त्यांनी त्या वयस्कर नोकराला सोबत घेतलं आणि घाट चढू लागले. गाडीच्या मागच्या कप्प्यात पेट्रोलचा कॅन, कुऱ्हाड आणि खूप चिंध्या होत्या. डॉक्टरांजवळ लायटर होतं. घाटाच्या मध्यभागी आल्यावर त्यांनी गाडी थांबवली. इथेच आहे ना ते पठार? हं? तावडे, ग्रहणाची वेळ संध्याकाळची आहे. संध्याकाळी पूर्ण ग्रहण लागणार. मग तोपर्यंत कशाला वाट पाहिजे? ते काय? झाड दिसते. आताच जाऊन टाकू की? तावडे म्हणाले. हा, नो 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 नो. असं हातघाईला येऊ नका. एक प्रयोग म्हणून मी ही पद्धत वापरून बघणार आहे. आजपर्यंतच्या 4ही केसेसमध्ये डांबर सोडून आपल्या हाती काहीच लागलेलं नाही. हे विसरलात तुम्ही. हा प्रयोग अयशस्वी ठरला तर पुन्हा सुकाण तुमच्याच हाती येणार आहे. साहेब, मी बोललो त्यातलं एक एक सबूत खरं आहे. खऱ्या खोट्याचा निकाल लावाय गिरणापातूर थांबाय हवं. संध्याकाळ सरली. रात्र चढत होती. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दरीतून धुकं हळूहळू वर येत होतं. घाटात पसरत होतं. वातावरणात एक प्रकारचं अनामी ऊड भरून राहिलं होतं. चंद्रप्रकाश रस्त्याशी लपंडाव खेळत होता. सावल्यांचा खेळ सुरू झाला. वटलेल्या झाडातून येऊन सावल्याने पुन्हा घराचा आकार धारण केला. अचानक तावड्यांचं लक्ष त्या झोपडीकडे गेलं. इतका वेळ सपाट दिसणाऱ्या जागेत क्षणात उभारलेली झोपडी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टर, हा नोकर सांगतोय ते खरं असेलही. तुमची थिअरी खरी असू शकते. झोपडीकडे एकटक पाहत तावडी म्हणाली. गुड. इतक्या लवकर पडली तुम्हाला माझी थिअरी? मला ती झोपडी दिसते डॉक्टर. तावडीने डॉक्टरांना झोपडी दाखवली. आतापर्यंत जिवंतपणाचा कसलाही मागून असलेल्या त्या जागेत अचानक ती झोपडी पाहून डॉक्टर अवाक झाले. चला तर मग काम पत्ते करूया, डॉक्टर म्हणाले. येताना सोबत घेतलेल्या वस्तू त्यांनी बाहेर काढल्या. गाडी घाटात ठेवून तिघे पठार चढू लागले. ते त्या वटलेल्या झाडाजवळ पोचले. हातातल्या वस्तू त्यांनी नोकराकडे दिल्या. मी आणि तावडे आज जातो. तू इथेच थांब. जर काही शंका आलीच किंवा आमचा प्रतिसाद आला नाही तर सरळ झोपडी पेटवून दे. नोकराने मान डोलावली. चालताना पाय चिटकत होते. दोघे झोपडीकडे जायला निघाले. अचानक कशाची तरी आठवण झाल्याने डॉक्टर माघारी आले आणि खिशात हात घालून त्यांनी लायटर बाहेर काढलं. अरे, हे लायटर विसरलोच. नोकराकडे लायटर देऊन ते पुन्हा आत जायला निघाले. खिडक्या एकदम काळ्याकुट्ट दिसत होत्या.
दरवाजा असून नसल्यासारखा. तावडीने दार ढकलून आत प्रवेश केला. डॉक्टर, मोबाईल चालू होत नाही. निदान टॉर्च तरी लावला असता. काही उपयोग नाही. इथे कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट काम करणार नाही. मग येताना आग पेटवून आणायला हवी होती नाही? थांबा, आलोच मी. तावडी बाहेर पडण्यासाठी वळली. डॉक्टर, अहो, इथला दरवाजा कुठे गेला? तुम्ही कुठे आहात? त्या काळ्याकुट्ट अंधारात दोघे एकमेकांना पाहूही शकत नव्हते. मी इथे आहे, मी इथे आहे. अहो, त्या खिडक्या पण गायब होत आहेत. आपण फसलो आहोत. तावडी खिडकी शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते. पायाखालची जमिनीची दलदल होऊ लागली. जीवाच्या आकांताने दोघे ओरडू लागले, विवळू लागले. बाहेर उभ्या असलेल्या नोकराला संशय आला. तो झोपडीपाशी गेला. आतून आरडाओरडा ऐकू येत होता. आवाज एकदम लांबून आल्यासारखा वाटत होता. मगाशी जिथे दारा खिडक्या होत्या तिथे आता काहीच दिसत नव्हतं. नोकराने धावत जाऊन पेट्रोलचा कॅन आणला. तो झोपडीभोवती ओतला. अर्ध पेट्रोल वटलेल्या झाडाच्या बुंध्याशी ओतलं आणि अगोदर झाड पेटवलं. झाडाने पेट घेतल्याक्षणी झोपडीच्या आकारातल्या सावल्या हलू लागल्या. झोपडी मेणासारखी वितळू लागली. छतातून डांबराचे गरम थेंब अंगावर पडू लागले. जमीन तापली होती. पायांना चटके बसत होते. मायेच्या प्रभावाने अदृश्य झालेले दार हळूहळू दिसू लागले. भिंती फाटलेल्या पडद्यासारख्या दिसू लागल्या. वितळून जमिनीत लुप्त होण्यासाठी त्या दाराकडे झेपावल्या. तेच त्यांचं आश्रयस्थान होतं. दरवाजा भिंतीसकट वितळून सावली बनला. संधीचा फायदा घेऊन झोपडीत बंद झालेले इन्स्पेक्टर तावडे डॉक्टरांसहित बाहेर पडले. भेसूर किंकाळ्यांनी पठार दणाणत होतं. झाडाच्या खोडातून काळ्या डांबराच्या उकळ्या फुटत होत्या. नोकर त्यावर अजून पेट्रोल ओतून आग वाढवत होता. अर्ध किंकाळ्या फोड्यात त्या पिशाची रूपी सावल्या झाडाकडे जाताना सर्वांनी त्यांच्या डोळ्यात देखत पाहिल्या. झाड धडधडत जळत होतं. आगीच्या ज्वालांमध्ये त्या मुलाचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. काळ्या सावल्या सुटकेसाठी आक्रोश करू लागल्या. नोकर त्याकडे पाहतच राहिला. काळ्या डांबराने दोघांचे कपडे माखले होते. हातापायांना थोडीफार काजही लागली होती. डॉक्टरांचा चष्मा बाहेर येण्याच्या खटपटीत कुठेतरी हरवला होता. तावडींची सर्व्हिस रिव्हॉल्वर आत राहिलेली. डोक्यावर सर्व्हिस कॅप नव्हती. अंगावर ठिकठिकाणी डांबराचे टाक लागलेले. साहेब, त्याला मुक्ती मिळाली बघा. तुमचे लई उपकार झाले. खरं तर हे मला समजलं तेव्हाच करायला पाहिजे होतं. असो, आता सर्व ठीक झालंय ना? तावडेंचाही विश्वास बसला असेल असं वाटतं. काय तावडे? प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ यावी लागते. बाय द वे डॉक्टर, ही मिस्ट्री सॉल्व्ह केल्याबद्दल धन्यवाद. आयुष्यात प्रथमच असली केस पाहिली. तुमची केस सॉल्व्हिंगची नवीन पद्धत कळली. तावडे हसत म्हणाले. पण डॉक्टर, फाईल क्लोज करताना रिमार्क काय देऊ? या प्रश्नावर डॉक्टर चंद्रा देखील अनुत्तरित झाले. आकाशात चंद्र बरेच दिवसांनी मोकळा हसत होता. गोष्ट आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हॅपी लिसनिंग.